त्या ज्या आपल्या बहिणी आहेत त्या रोज इतक्या गोष्टीमध्ये व्यग्र असतात, अगदी जीवनाशी त्यांचा लढा चालू असतो, त्याचबरोबर त्यांना त्यांचं कुटुंबसुद्धा सांभाळायचं असतं आणि त्यासाठी मला नाही वाटत ते स्वतःच्या आरोग्याकडे इतकं काही लक्ष देत असतील. तर आज आपण खूप मोठी टीम घेऊन चाललो आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या रक्ताचं चेकिंग होणार आहे, त्याचबरोबर काही औषधं आपण घेऊन चाललो आहे, त्या आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याची तपासणी आपण करणार आहोत. आज कमर्शियल सेक्स वर्कर्स त्यांचे हेल्थ चेकअप आपण केलं, आरोग्य तपासणी केली. बऱ्याचशा खरं म्हणजे त्या यायलाच नको म्हणत होत्या, कारण त्यांना असं वाटत होतं की हे चेकअप आपण केलं आणि त्यात काही निघालं तर, कारण पूर्ण कुटुंबाचा बोजा त्यांच्यावर असतो. एक तर त्यांचा पार्टनर तर नसतोच, परत मुलं असतात त्यांना, आणि ते मुलं समजा मला काही ह्या हेल्थ चेकअपमध्ये काही सापडलं तर त्या मुलांचं काय. त्यामुळे ते इतक्या रिलक्टंट होत्या इथं तपासणीलाच. रक्त तपासणीच्या तर अतिशय त्या विरोधात होत्या. म्हणजे चुकून जर मला काही HIV असेल तर, किंवा हेपॅटायटिस B असेल तर, हेपॅटायटिस B कदाचित त्यांना माहिती नसावं, पण मला HIV निघालं तर. पण त्यांची जेव्हा आपण हेल्थ चेकअप करायचा प्रयत्न केला तर निम्म्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण 10च्या खाली होतं. काही ज्या 45 वरच्या काही 45 वयाच्या वरच्या महिला होत्या त्यांना 200 आणि 300 ब्लड शुगर होती. जवळजवळ प्रत्येकाला कंबरदुखी हे होतीच, हातापायाला गोळे येणं, कंबरदुखी. मग त्यांना त्यांच्या कंडिशन प्रमाणे आपण हिमोग्लोबिनच्या गोळ्या दिल्या, कॅल्शियम दिलं, व्हिटॅमिन D3 दिली, मल्टीव्हिटॅमिन दिली. त्याचबरोबर त्यांचे जे इन्फेक्शन्स होते त्यासाठी आपण फंगल मेडिसिन, लघवीच्या ज्या समस्या होत्या त्याचे मेडिसिन्स आपण दिलं. जवळजवळ कुणालाही गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला व्हॅक्सिन असतं हे माहितीच नव्हतं. त्यामुळे खूप गरज आहे त्या लोकांना ह्या गोष्टी समजावून सांगण्याची, त्यांचं आरोग्याचं महत्त्व, कुठल्या टेस्ट त्यांनी कुठल्या टेस्ट त्यांनी करणं गरजेचं आहे, कुठली सप्लिमेंट्स त्यांनी घेतली पाहिजे, आजारांपासून बचाव कसा केला पाहिजे, काय वॅक्सिनेशन त्यांच्यासाठी अवेलेबल आहेत, आणि त्यांच्या प्रोफेशनमुळे जे काही त्यांना आजार होऊ शकतात त्याचा बचाव त्यांनी कसा केला पाहिजे. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे, देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. समाज कोणत्याही व्यक्तीला त्याच्या व्यवसायावरून जज करू शकत नाही. या कॅम्पमधून आपण एक गोष्ट नक्की शिकतो, जिथे आरोग्य आहे तिथेच खरा स्वाभिमान आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण सर्वांनी समाजात बदल घडवायचा आहे. आपण पुढेही या स्त्रियांना आधार देत राहू, त्यांना सुरक्षित आरोग्याची आणि सन्मानाची हमी देत राहू. एक पाऊल आरोग्याकडे, एक पाऊल सन्मानाकडे.